सद्यस्थितीत जिल्ह्याच्या काही तालुक्यात पाणी टंचाईची परिस्थिती आहे। या अनुषंगाने जवळपास 64 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे। टंचाई कृती आराखड्यातील विविध प्रकारच्या 9 उपाययोजनाही प्रशासन टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे। तरीही जिल्ह्याच्या कोणत्याही भागातून नागरिकांनी पाण्याच्या टँकरची मागणी केल्यानंतर प्रशासनाने 48 तासाच्या आत टँकर सुरू करावा असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले। नियोजन भवन येथे सभागृहात आयोजित टंचाई आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते। यावेळी खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, आमदार सुभाष देशमुख, देवेंद्र कोठे, समाधान अवताडे, सचिन कल्याण शेट्टी, राजू खरे, अभिजित पाटील, डॉक्टर बाबासाहेब देशमुख, नारायण पाटील, उत्तम जानकर, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निराळी, उपजिल्हाधिकारी महसूल संतोष देशमुख यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी व सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते। यावेळी मंगळवेढा तालुक्यात 18 आणि माळशिरस तालुक्यात 16 टँकर सुरू असून बार्शी, मोहोळ, पंढरपूर तालुक्यात एकही टँकर मागणीचे प्रस्ताव आलेले नाहीत। या टंचाई कृती आराखड्याअंतर्गत जिल्ह्यातील 680 गावांमध्ये टंचाईच्या 1135 उपाययोजना राबवल्या जात असून यासाठी 21 कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती दिली। यावेळी लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील विविध पाणी प्रकल्पातील पाण्याचे योग्य नियोजन करून आवश्यक त्या ठिकाणी टँकर बरोबर विहीर व विंधन विहीर अधिग्रहण तसेच अन्य टंचाई निवारणार्थ अन्य उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची मागणी केली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।